नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मिरर वर्क ब्लाउज पीस कसं तयार करायचं। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर हा मिरर वर्क ब्लाउज पीस आहे। हा एक साडीतला ब्लाउज पीस आहे। तर तो मी आधीच कट करून घेतलेला आहे। साधा ब्लाउज पीस तर आपण नेहमीच शिवत असतो, पण मिरर वर्क ब्लाउज पीस तयार करताना काय काळजी घ्यावी हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर वेळ न घालवता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर याचं कटिंग मी आधीच करून घेतलेलं आहे। तर आता आपण याचं मेजरमेंट बघूया। उंची आहे 14 इंच, शोल्डर आहे पूर्ण शोल्डर 5.5 इंच आणि शोल्डर पट्टी आहे 2.5 इंच, छाती आहे 12 इंच आणि गळ्याची उंची आहे 11 इंच। आता आपण अर्धा इंच इतक्या अंतरावरती टिक मार्क करून घेऊया आणि आता आपण गळ्याला गोलाकार देऊन घेऊया। ब्लाउजला मिरर वर्क आहे, त्याच्यामुळे गळा आधीपासूनच दिलेला आहे। त्याच्यासाठी आपल्याला वेगळी डिझाइन करता येणार नाही, त्याच्यामुळे मी गोलाकार गळा ठेवत आहे। तर आता आपण गळा कटिंग करून घेऊया। आता आपण अस्तरवरती कटिंग करून घेणार आहे। आता आपल्याला कपडा व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे। मी गळा पलटवून घेणार आहे, त्याच्यामुळे सरळ कपड्यावरती आपल्याला अस्तर व्यवस्थित हातरून घ्यायचा आहे। कपडा व्यवस्थित हातरून झालेला आहे। आता याच्यावरती अस्तर आपल्याला व्यवस्थित मध्यभागी ठेवून घ्यायचं आहे। तर स्क्रीनवर तुम्ही बघू शकता गळ्याचा आकार इथे आपल्याला खूपच कमी दिलेला आहे। जर ज्यांना कुणाला एवढ्या साईजचा गळा पाहिजे असेल तेवढंच तुम्ही अस्तर कट करून घेऊ शकता। जर गळा वाढवायचा असेल तर तुम्ही ते अस्तरवर कटिंग करून घ्यायचं, त्याच्यानंतर आपण कपड्यावरती शिवून घ्यायचं आहे। तर इथे व्यवस्थित अस्तर सेट झालेला आहे। आता आपल्याला याच्या बाजूला सुई लावून घ्यायची आहे, जेणेकरून अस्तर आणि कपडा वेगळा होऊ नये म्हणून, आणि शिवतानाही कोणतीही अडचण येणार नाही। जर कपडा आपला सरकला गेला तर डिझाईन बाजूला होऊन आपलं व्यवस्थित शिवून होणार नाही। तर इथे पाव इंच इतक्या अंतरावरती आता आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर इथे आता मिरर वर्क आहे। तर जिथे जिथे मिरर लागलेले आहेत तिथले मिरर आता आपल्याला काढून घ्यायचे आहेत। कारण चुकून जरी आपण मिरर वरती शिलाई केली तर आपली सुई तुटू शकते। तर हे पहा, असे छोटे छोटे मिरर लागलेले आहेत, हे मी काढलेले आहेत। खूप सारी मिररची डिझाईन आहे। तर जिथले नको आहे तिथले आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत। ग्लूने चिटकवलेले असतात, त्याच्यामुळे हे लगेच निघतात। तर इथे पहा, व्यवस्थित पाव इंच इतकं अंतर सोडून व्यवस्थित गोला आकारावरती मी शिलाई करून घेत आहे।
आता आपली गळ्याची शिलाई करून झालेली आहे। आता पाठीच्या खालच्या बाजूला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। कपडा कट करताना आपण अस्तर व्यवस्थित मापाचे कट केलेले आहे आणि ब्लाऊजचा कपडा आपण जास्त सोडलेला होता, तर इथेही आपल्याला अस्तरवरती पाव इंच इतका अंतर सोडून शिलाई करून घ्यायचे। तर इथे गळ्याची आणि पाठीची शिलाई करून झालेली आहे। आता आपण गळ्याचा जो एक्स्ट्रा भाग असलेला कट करून घेऊया। आता इथे आपल्याला गळ्याच्या बाजूला छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत, जेणेकरून गळा आपल्याला पलटताना व्यवस्थित गळा पलटला जाईल आणि गळ्याचा शेप व्यवस्थित उठून येईल। तर कोणत्याही डिझाईनचा गळा तुम्ही बनवत असाल तर असे कट्स देणे गरजेचे आहे। तर इथे आता आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे त्या पद्धतीमध्ये गळा आपल्याला पलटवून घ्यायचा आहे। तर इथे एक्स्ट्रा कपडा होता तर तो आपल्याला आधी कट करून घ्यायचा आहे। तर या पद्धतीने आपल्याला गळा पलटवून घ्यायचा आहे। तर हे पहा, इथे गळा पलटवून झालेला आहे। ते आपल्याला आता पाठीच्या भागाला दाबटीप देऊन घ्यायचे। व्यवस्थित आपल्याला अस्तर आतमध्ये राहील अशा पद्धतीने आपल्याला दाबटीप देऊन घ्यायचे। आता गळ्याच्याही बाजूने आपल्याला दाबटीप देऊन घ्यायचे आणि इथेही आपल्याला जर शिलाई करताना मध्ये मिरर येत असतील तर तेही आपल्याला बाजूला काढायचे आहे। गळा पलटी केल्याच्या नंतर दाबटीप देणं खूप गरजेचं असतं, त्याच्यामुळे गळा आपला व्यवस्थित सेट होतो। तर गळ्याची दाबटीप देऊन झालेली आहे। आता आपल्याला एक्स्ट्रा बाजूंना आता शिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून अस्तर आणि कपडा जोडला जाईल।
ब्लाऊज पीसचा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला व्यवस्थित कट करून काढायचा आहे। दुसऱ्याही बाजूचा एक्स्ट्रा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर इथे पहा आपला मस्त सुंदर असा गळा सेट झालेला आहे। तर इथे आता आपण लेस लावणार आहोत, तर याच्यासाठी मी एक्स्ट्रा असलेले मिरर काढत आहे। तर आता लेस लावायच्या आधी पहिल्यांदा आपण ब्लाऊजला टक्स देऊन घेऊया। ब्लाऊजला टक्स देण्यासाठी ब्लाऊजच्या मध्यभागी आपल्याला असं टिक मार्क करून घ्यायचं आहे आणि 4 इंच इतक्या अंतरावरती आपल्याला पलटवून घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूला अर्धा इंच इतक्या अंतरावर परत आपल्याला टिक मार्क करून घ्यायचे आणि वरती आपल्याला 4 इंच इतक्या अंतरावरती टिक मार्क करून घ्यायचे आणि इथे आपल्याला आता शिलाई करून घ्यायची आहे, डबल शिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून शिलाई परत आपली निघणार नाही आणि टक्स व्यवस्थित बसेल। तर इथे आता आपला टक्स देऊन झालेला आहे। तर याच पद्धतीने आता आपल्याला दुसऱ्याही बाजूला टक्स देऊन घ्यायचा आहे। जर मध्यभागी कुठे मिरर येत असेल तर तोही आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर या ब्लाऊजला कुठे मध्यभागी मिरर नव्हता, त्याच्यामुळे मी काढलेला नाही। तर इथे दोन्ही बाजूलाही पाटीचे टक्स देऊन झालेले आहेत। तर हे पहा व्यवस्थित मिरर वर्क आपला ब्लाऊज तयार झालेला आहे। आता आपण याला लेस लावून घेणार आहे। ब्लाऊज वरती सिल्वर कलरची डिझाइन आहे, त्याच्यामुळे याला आपण सिल्वर कलरची लेस लावून घेऊया। गळ्याच्या बाजूने आपल्याला जर मिरर असतील तर ते काढून घ्यायचे आहेत, तर मी मगाशीच काढून घेतले होते। तर आता आपण व्यवस्थित लेस लावून घेऊया।
आता आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून लेस आपली पलटली जाणार नाही आणि व्यवस्थित दिसेल। तर लेस लावताना कधीही आपल्याला डबल शिलाई करायची आहे। इथे लेस लावून व्यवस्थित तयार झालेली आहे। तर पाठीच्या खालच्या बाजूलाही खूप रिकामं दिसत आहे, त्याच्यामुळे मी तिथेही लेस लावून घेतलेली आहे। तर या ब्लाउजचा फायनल लुक काही असा आहे। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।